हॅलो, गुड आफ्टरनून. आजचा व्लॉग दुपारी स्टार्ट केलेला आहे. सकाळपासून एकदम मूड होता भारी, त्यामुळं नाही केलं. डीमार्टला जाऊन आलेलो आहे, त्यामुळे थोडासा मूड फ्रेश झाला आहे. काही काही माझ्या आवडीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. 1-2च आहेत माझ्या आवडीच्या. बाकी अरे 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 बाकी सगळं घरातलं सामान आहे. दाखवते तुम्हाला आता 1 बाय 1. मूग डाळ घेतलेली आहे, अगरबत्ती आणि हे तेल आहे दिव्यासाठी, परत हँडवॉश आणि एरियल कशासाठी, वॉशिंग मशीनसाठी. आणि इथं माणूस हा खोकायला लागला व्हिडिओच्या मध्येच. सर्फ एक्सेल पावडर घेतलेला आहे जे की लागतंय. रिन साबण घेतलेत, विम साबण घेतलेत, गोडे तेल आणि साखर आणि हे पॉपकॉर्न आहेत कधीतरी करायचे आणण्यासाठी. हे शेंगदाणे घेतलेले आहेत, चिंच जी की दररोज जेवणामध्ये वापरली जाते आमच्यात. नेक्स्ट तूर डाळ जी की महिन्यातून 1 किलो खाली झालेलीच असतात. हे ब्लॅक सॉल्ट आहे, ब्लॅक सॉल्ट नव्हतं पिंक सॉल्ट होतं घरामध्ये, तिथं दिसलं त्यामुळे मग मी घेतलं. आणि हे आहे काय आहे बघा, हे काय म्हणतो याला आपण, काय म्हणतोय मला आठवणा नाव याला. जवरनं काहीतरी आहे का याला, नाही आळीव नाही, जवस, हां जवस आहेत हे जवस. आणखी मेथी घेतलेली आहे. परत हे काय आहे, काळे तीळ आहेत. हे तीळ आणि ब्लॅक जवस वापरून मी एक रेसिपी बनवणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल तर, म्हणजे जो की माझा सध्या झालेला आहे, त्यासाठी मी रेसिपी बघितली आहे नेटवरती, तुम्हाला दाखवेन बनवलं की. हे सगळं झालं आता घरचं सामान. आता मी माझं सामान दाखवते मी काही काही घेतलेलं आहे. हे चॉकलेट मोल्ड घेतलेले आहेत. कधीतरी असं काहीतरी करावं असं वाटतंय ना, मी सांगितलं ना रेसिपी बनवणार आहे, त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. देन हुक घेतलेले आहेत अडकवायला भिंतीवरती. 2 kg वेट हे लिफ्ट करू शकताय. देन किचन टॉवेल्स घेतलेले आहेत. किती पण असू देत परत काही घाण होते, त्यामुळे मी म्हटलं चला घेऊया. यातलं एक तुला पाहिजे आहे ना, कशाला गाडी, सॉरी गाडी पुसायला यातलं एक विनायकला पाहिजे झालेला आहे. आणि हे आहेत क्लिप बॅग, जे की आपण बॅग ओपन केलेले असतात ना त्याला लावू शकतो, म्हणजे मऊ पडत नाही, त्याच्या आतमध्ये काही जाऊ शकत नाही. ज्यांना आपण गाठ घालू शकत नाही ना अशा बॅगांच्यासाठी. जसं की हे तूर डाळ, ह्यातलं थोडंसं घेतलं की, थोडंसंच घेते मी, म्हणजे पाव किलोचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये घातलं की बाकीचं शिल्लक राहतं ना, मग याला असं झिप लॉक करून ठेवायचं. नेक्स्ट हा काचेचा एअरटाईट बॉक्स घेतलेला आहे, जो की फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी उपयोगी पडतं. एकच होता घरात, आता अजून एक आलेला आहे. सेटच घ्यायचं होतं खरं तर मला याचं, पण नाही घेतलेलं. देन सेल घेतलेले आहेत जे की सारखे लागत असतात घरामध्ये. आणि हे फेस वॉश घेतलेला आहे विनायकनं त्याच्यासाठी. कुठला आहे हे, उपटन, ममाअर्थ उपटन नॅचरल ग्लो फेस वॉश. याच्यामुळे तुमची स्किन अतिशय ड्राय होते असं मला वाटतंय. ड्राय स्किनवाल्यांच्यासाठी नाही आहे हे, माझी स्किन ड्राय आहे. हे तर ड्राय स्किनवाल्यांनी अजिबात वापरू नका. मी वापरलं तर ऑलरेडीच ड्राय स्किन आहे, त्यामुळं मग हे सगळं असं फुटल्यासारखं दिसतंय. हे का घेतलंय पण तू? हो उन्हाळा आहे, ऑइली होतंय काय स्किन तुझं? टॅन नाही आहे. फेस वॉश विथ टर्मरिक सॅफ्रॉन. ओ टॅन रिमूव्हल आहे. फिरायला जाणार आहे ना आम्ही, तिथं गेल्यावर टॅन होणार आहे. अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे विनायकनं. आणि सगळ्यात फेवरेट गोष्ट माझी मी दाखवते आता तुम्हाला. आता सगळ्यात फेवरेट गोष्ट येणार आहे माझी. साइड में हटिए, साइड में हटिए, मैडम को आने दीजिए, साइड में हटिए, ये मैडम को आने दीजिए. हे मी ज्वेलरी बॉक्स घेतलेला आहे. ओपन करूया. असं ओपन करायचं आहे, लॉक खालच्या साईडला यायचं. आणखी हे 1 2 3, वाव. ह्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहेत. हे एक आहे, हे एक आहे, आणखी हे
लास्टवालं एकदम बिग आहे. मी आता सगळी ज्वेलरी याच्यामध्ये अरेंज करून घेणार आहे, म्हणजे मला पटकन सापडेल. नाहीतर मी कुठंतरी जाताना रेडी होते ना, विसरून जात आहे माझं ज्वेलरी घालायचं. मग हे 550 रुपयाला आहे. छान आहे एकदम. ह्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी येईल असं वाटतं मला. वाव. डीमार्टला जाऊन आल्यावरती एवढं दमल्यासारखं झालं ना, ऊन एकदम होतं भयानक. आत्ताच टॅन व्हायला लागलाय चेहरा माझा. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक्नॉलॉजी.